सालाबादप्रमाणे ह्यावर्षीही मानवसेवा वृद्धाश्रम येथे फुले आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी। विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मानवसेवा वृद्धाश्रमात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले। प्रथम सकाळी 10 वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने करण्यात आले। यावेळी शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी पारंपरिक पेहरावात डोक्यावर निळा सेला बांधून अतिथींचे स्वागत करत असतानाच त्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद व समाधान झळकत होते। प्रवेशद्वारावर उभे राहून पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या या वयोवृद्धांचे दृश्य हेच एक प्रेरणादायी चित्र होतं। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्रीमान विनोद नाठे, मानवता ग्रुपचे श्रीमान हेमंत मोडक, श्रीमान संजय शिंदे, दर्शन हिरे, विजय इंगळे, भाऊराव वानखडे, सचिन बेडीस, राजेंद्र दोंदे, विजय इंगळे, शिवाजीराव खोपे, सतीश तीर्थे, बाळकृष्ण सदाशिव, भगवान सावंत, मनोज महाले, रमेश मसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्रीमान संजय शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की महापुरुषांच्या विचारांनीच आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला। नवसागर दाम्पत्यांनी ट्रान्सपोर्ट आणि टूर्स व्यवसायाला व शाळेतील शिक्षिका पदास सोडून वयोवृद्धांची सेवा स्वीकारली। हे खरे प्रेरणास्थान आहे। सम्राट अशोकांसारखे जीवन मूल्यमय करून त्यांनी प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली। हीच खरी महामानवांना मानवंदना आहे। तर श्रीमान विनोद नाठे यांनी सांगितले की महापुरुष हे एका जातीत मर्यादित नसतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून प्रत्येक नागरिकाला राजा बनवले। महिलांसाठी हिंदू कोड बिल मांडले पण त्याला विरोध झाला। त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला पण तडजोड केली नाही। आज महापुरुषांची मंदिरे बांधून त्यांचे दैवतीकरण करून विचार मागे टाकले जात आहेत याचे भान हवे। यावेळी भाऊराव वानखडे, सचिन बेडीस यांनी भीमगीते सादर केली। यावेळी सर्वांसाठी खास राजेशाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री TL नवसागर म्हणाले, महापुरुषांच्या विचारांना उजाळा देणं हीच खरी जयंती। यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला वाटतं की आमचा उद्देश सफल होतोय। नवतरुण पिढीने प्रेम, करुणा व बंधुत्व यांचे मूल्य आत्मसात करावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय इंगळे यांनी तर ध्वनिमुद्रण आदित्य दोंदे यांनी केलं। तर तेजस नवसागर, रुपेश नवसागर, शेख खलील व इतर कर्मचारी वर्गाने अधिक परिश्रम घेतले। आयुष्यमान TL नवसागर, सर्व संचालिका सौ ललिताताई नवसागर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले। व मान्यवरांना विनंती करतो की लवकरात लवकर वृद्धाश्रम नवीन जागेत स्थलांतरित व्हावं व स्वतःची वास्तू व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावा। एवढे बोलून मी थांबतो। जय हिंद, जय धन्यवाद। जवळजवळ 100 वृद्ध आणि या वृद्धांना सांभाळणार हे नवसागर दाम्पत्य यांनी आपल्या आयुष्याची 14-15 वर्ष या वृद्धांच्या सेवेमध्ये घालवली आणि इथूनही त्यांनी अख्खं आयुष्य या वृद्धांच्या सेवेला समर्पित केलेलं आहे। आणि आज त्यांनी खरं तर या परिवाराचे आणि या मानवसेवा वृद्धाश्रमाचे आभार माने की त्यांनी आज मला महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी विचार मांडायला बोलवलं। त्यासाठी मी या सर्व मानवसेवा वृद्धाश्रमाचे आभार मानतो। आपल्याला जर महात्मा ज्योतिराव फुले समजून घ्यायचे असतील तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतील आणि आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आपल्याला संत तुकाराम महाराज समजून घ्यावे लागतील। या सर्व महामानवांनी, या सर्व महापुरुषांनी जे कार्य केलंय ते कार्य नक्की काय केलं, का केलं हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तेव्हाचा काळ समजून घ्यावा लागेल। काय होतं या पृथ्वीवर आसमानी संकट अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
सम्बुद्धस्स नमो तस्स बुद्धं शरणं नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।